नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी दीपकला भेटायला जाते आणि त्याला सांगते की एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे। तेव्हा दीपक म्हणतो, वसुंधराच्या सांगण्यावरून मीच तुला लग्नातून किडनॅप केलं होतं, हे तुला 24 तासाच्या आत सिद्ध करायचं आहे, हाच प्रॉब्लेम आहे ना। हे ऐकून नंदिनी अचंबित होते आणि त्याला विचारते की हे तुला कसं कळालं। दुसरीकडे रम्या खूप घाबरलेली असते आणि वसुंधराला विचारते, आई नंदिनी खरा पुरावा तर घेऊन येणार नाही ना। त्यावर वसुंधरा आत्मविश्वासाने उत्तर देते, तिच्याकडे दोनच मार्ग आहेत, एक पिहू आणि दुसरा दीपक, आणि या दोघांनाही मी तिच्यापर्यंत पोहोचू देणार नाही। दरम्यान जीवा मानिनीला सांगतो की नंदिनी ही सत्याची बाजूची आहे आणि अंधारातही तिची सावली स्पष्ट दिसते, मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, ती शब्दांना नाही तर कृतीतून सत्य सिद्ध करेल। तो म्हणतो त्याच वेळी कोणीतरी दरवाजातून आत येतं आणि जीवा व मानिनी दोघेही आश्चर्याने तिकडे पाहतात। दुसरीकडे दीपक नंदिनीला सांगतो, तुझ्याकडे एकच पर्याय आहे, माझ्यावरचे सर्व आरोप मागे घे, मगच मी तुझ्या बाजूने साक्ष देईन। हे ऐकून नंदिनी विचारात पडते, आता येणाऱ्या भागात दीपकवरचे आरोप मागे घेणार का नंदिनी, हे पाहणं अत्यंत रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।